फायनली आलो. ते नाईट न्यू डेव्हलपर्सचं सगळ्या सोसायटी आहेत तिथे, सगळं त्याच्याच आहेत, त्यांच्याच आहेत. म्हणजे फायनली आलो. आमचा स्टे एकदम लास्टला आहे, मग तिथं जायचं आणि त्यांचं बिल्डिंग एकदम लास्टला आहे. कमिंग टू स्वप्नपूर्ती सोसायटी. फायनली आलो. आहे फर्स्ट फ्लोअर, तिकडे एकदम कोपऱ्यात अंधारात 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 बघायचं. वय बघा, सेम टू सेम. आणि आम्ही आता नाश्ता करत आहे. माझं तेच, आम्ही लांब लांब डिस्टन्स ह्याच्यामुळे ठेवलं की मध्ये लोक फिरता आलं पाहिजे वाढणाऱ्यांना. आमच्या मावशीने नाश्ता वगैरे केलेला आहे बघा. हे शेव, हे पोहे. हे बघा माझा भाऊ दिवसभर नुसता खातो. फायनली आम्ही चाललेलो आहे आता. भाऊ वर गेला, अजून नाही आला. बघू भाऊ आहे आता, आलं तर बघू काय म्हणतो. हे बघा आम्ही आलेलो आहे आणि इथं हे सोलापूर हायवे. आणि बघा आता ट्रॅफिक फुल जाम. कुठल्या गाड्या कुठं जायला काही ह्यांनाच समजत नाही. आता चाललंय अजून लोकेशन बघायचं. कुठे घेऊन जातोय काय माहिती हा बाबा. 5 किलोमीटर रामधारा. फायनली आम्ही आलेलो आहे आणि 5 किलोमीटर चालायचंय. बघू रिक्षा वगैरे भेटला तर मी रिक्षाला जाईल. बाय बाय जाओ. 5 किलोमीटर रामधाराला. हा बस 2 वाजता डायरेक्ट. गाडी थांबणार चालत राही रामधाऱ्याला. आता बस काही आहे ना झाले. बस 1 वाजून
40 मिनिटाला बसत अजून आम्ही चाललोय इथं जावा तिथं जावा ते म्हणतात ते रामधारी इथं रहिवासी लोक. आता मी इथं उरुळी लोकेशन इथं उरुळी दाखवते. चाललोय आम्ही खूप वेळ झालं चाललोय आणि आणि येऊन आमचं झालं आता पश्चाताप. आणि आमचं बघा गुगल लोकेशन बघणारा माणूस एकदम बेकार घावलेला आहे आम्हाला. तिथं बस इथून सरळ जाईल मला तर असं वाटतं. तर विचारलंय गावावरनं जे म्हणजे तिथं जॉब वगैरे करायला आले ना तुम्ही, जर तुम्हाला रामधारीला यायचंच असेल तर प्लीज तुमच्याकडे गाड्या काय तर असेल तर रेंटेड घ्या, काय पण घ्या, गाड्या घेऊन या. तुम्ही जर बसाच्या आणि रिक्षाच्या भरोश्याला, रिक्षावाला तर एवढं लुटून खाईल तुम्हाला, नाहीतर हजार नाही जाणार म्हणजे 100 200-300 रुपये तर जातील. आम्ही तेव्हापासून बसच्या भरोशा बसलोय खरं काय बस काही यानं झाली. आणि हा आमचा गुगल मॅप बघतोय, हा चालतच चाललोय आम्ही. 1 तास झालं चालतोयच आम्ही. चला आता आलोय तर रिटर्न जाणार तर नाही आम्ही. आणि हा हे बघण्यासारखं आहे खूप, म्हणजे एका त्या दिवशी या निवांत बघण्यासारखं आहे. आणि हे बघा इथं चांगलं काय तर टाकलं इथं. हे काय आहे? मेथी आहे वाटते. मेथीच आहे ना मला. हा मेथीच आहे, खूप भारी आहे बघण्यासारखं, खूप भारी. शेती वगैरे ऊस वगैरे सगळे, ऊस वगैरे सगळे. तुम्हाला यायचं बघा. आणि कृपया गाड्या तुमच्या स्वतःच्या गाड्या वगैरे घेऊन या, बसच्या भरोश्याने येऊच नका इथं. फ्लावर पुष्पा का फ्लावर. इथं हे काय तर लावतात हे. चला हे बघा गाडी बताने खिडको. आजला आम्हाला अजून एक गाडी भेटली आहे. बरंच आहे हा ते बस आहे ते तिथे लोक म्हणले तुम्ही तिथे जावा, तुम्हाला तिथे बस भेटेल. आम्ही असं पुढे आलो ते काही येणं झाले. धन्यवाद. हे आहे रामधारा. जा तिथलं तर मी भावाकडे चष्मा आहे तो कितीच आहे भाऊ सांग कितीच आहे. 22,000 कंपनी है भाई, ब्रँड आहे. कंपनी काय अच्छा आहे. और वो चष्मा मी नाही मी पण घातलं होतं, चांगलं होतं. चांगलं आहे त्याला, जास्त ऊन वगैरे हे डोळ्याला त्रास होत नाही. प्राईस जेवढे पैसे घातले तर नाही तेवढे आहे त्याचं. आणि मला तर समजत नाही 22,000 देऊन यांनी हाच कलर का निवडला असं. 22,000 चष्मा आहे. बार्गेनिंग करून मी 1200ला आणलाय. भाई का दबदबा है. भाई रहते हैं हड़पसर में और सब उनके हड़पसर के वही करते. खूप वेळ झालं चालत येतं असंच आमचं लिफ्टचा कार्यक्रम चालू आहे. थांबलेला बस नाही आली. आणि आमची तिसरी गाडी आहे. किती आम्ही बस दर्शन झालेले भाविक पाठीमागे जायचं असेल चप्पल तोड काढू चला. रस्त्यामध्ये गर्दी करू नका, परत चालत राहा. दर्शन आलेले भाविक मंदिर खाली आहे, उजव्या साईडने खाली चला. रस्त्यामध्ये गर्दी करू नका, परत चालत राहा. चला पुढे चला. दर्शन झालेलं आहे आणि आता बाहेर पडलो. मला वाटत असेल आम्ही एवढं काय गप्प येतात मला, त्यामुळे गप्प होतो आम्ही. नाहीतर आम्ही काय, मी गप्प हा गप्प होता काय.
आता परत घरी जायचं. आता कसं घरी जाईल मलाच माहिती नाही. चप्पल चोरीला जाऊन म्हणून आत लपून ठेवलं होतं ह्याच्या आत. हे बघा पाणी, बघा पाणी, आणि रामधारा मंदिर. तर फोटोग्राफर फिल्टर शोधतो अजून. इस तरह पे हमारा रास्ता. आला भाऊ आणि इथं झालं पहिल्याचा फोटोशूट. पुण्याचं झालं पचका. 22,000 रुपयाचा चष्मा घातलेला आहे मित्रांनो आजच. हा बघा, हा माझा फोटो शूट करण्यावाला. हे बघा मंदिर. मंदिर फोटोशूट साठी वगैरे येऊ शकता तुम्ही. नाही मंदिरचे राईट साइड आहे. बघा आमचा फोटोग्राफर. एवढे फोटो काढले आणि त्या मंदिरात पोस्टच. मग बघा प्रेम जास्त वाढतं ना तेव्हा असं होतं. प्रेम जास्त वाढलं ना असं व्हायला चालू होतं. आलं तरी पण प्रशांतील फोटो भारी होता. येईल कुंदरला फोटो. हे बघा ह्याचा फोटोशूट चालू आहे. पाठीमाग 2 जण कोणतर बसलेले आहेत आणि आता आलाय फोटोशूट साठी. झुकून जावं लागेल. ये ना बाबा. ह्याला फक्त पाहिजे फक्त फोटोची जागी. आणि हा बघा कसं येतोय. नुसता हवागिरी करतो. हा काय म्हणतोय फॅमिली बरोबर राहायचं. ह्याचं फॅमिली आहे का ह्याला विचारा. भाऊ तुझं फॅमिली आहे का? 10 वर्ष. मग आता मी येऊन इथं बसलेलो आहे. पाय पाय दुखतात आमचे. सगळे बसलेले आहेत. हे बघा वॉलपेपर कसा आहे. वॉलपेपर कसा आहे भाई. चारा ऑन टॉप. ह्याने कुरकुरा आणि पाणीची बाटली. मी कुरकुरा आणि पाणीची बाटली घेतलेलं आहे आणि चालत आहे आता घरी. ट्विस्ट आहे की आता मी घरी कशी पोचणार. बस नाही आता मी गाडी नाही आणलं काहीच नाही आणलं. आता तुम्हाला तर माहितीच आहे की आता मी 3 गाड्या बदलल्या. मी हात करून आता काही गाडी सापडलं तर ठीक. आता मग चालत 5 किलोमीटर इथनं तेव्हा मला भेटणार कुठलं तरी बस. आणि ते पण कन्फर्म नाही. रिक्षा सापडलं. त्याला बघा हा खातोय नुसतं. मला भूक लागली. पाण्याची बाटली घेतली आणि खातोय. हा 200 रुपये. फायनली आम्ही हायवेला येऊन पोचलेला आहे. आता फक्त आम्हाला इथे बस सापडलं तर आम्ही हडपसरला जाऊ. हडपसर भाजी मार्केटवरनं ससैन्यनगर परत भावाच्या घरी जायचं मला. आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. आता आम्ही परत निघालेलं. आता बसचं वाट बघत
आम्ही चला बस स्टॉपकडे चाललेलो आहे चालत. हा बघा 22,000चा चष्मा आहे भावाचा. भाव हवा करणार. मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू परत उद्या.